नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जालना येथील सर्व पिकांचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. जालना बाजारभावामध्ये काही बदल होताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिलं पीक आहे गहू. कमीत कमी दर मिळालेला आहे 3101 रुपया. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 3200 रुपये आणि सर्वात साधारण दर मिळालेला आहे 3101 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे बाजरी. कमीत कमी दर मिळालेला आहे 2150 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2600 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2400 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे ज्वारी. कमीत कमी दर मिळालेला आहे 2000 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4500 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 3300 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे मक्का. कमीत कमी दर मिळालेला आहे 2100 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 2375 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 2200 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे हरभरा. कमीत कमी दर मिळालेला आहे 4796 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 5575 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 5400 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे तूर. कमीत कमी दर मिळालेला आहे 6700 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 7526 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7275 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे सोयाबीन. कमीत कमी दर मिळालेला आहे 5500 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 6800 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 6700 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे तीळ. कमीत कमी दर आहे 9000 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 9500 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 9000 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह जालना येथील सर्व पिकांचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे पिकांचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.